हॅलो एव्हरीवन अँड वेलकम यू ऑल वन्स अगेन. आपण बघतो आहोत आपला 12th स्टँडर्डचा इलेक्ट्रोस्टॅटिक हा लेसन आपण लास्ट वीक स्टार्ट केलेला आणि यामध्ये आपण लेक्चर 1 जे आहे यामध्ये आपण एवढे पर्टिक्युलर पॉइंट जे आहेत हे कम्प्लीट केले. आजचा आपला सेक्शन जो असणार आहे लेक्चर 2 चा, त्यामध्ये आपलं टार्गेट आहे की आपण एवढे पर्टिक्युलर पॉइंट जे आहेत हे आपण डिस्कस करणार आहोत. सो आपला हा जो लेक्चर 1 जो झाला त्यामध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक बेसिक मध्ये काय आपण ते बघितलं. त्यानंतर इंट्रोडक्शन मध्ये आपण 11th स्टँडर्डला काय इलेक्ट्रोस्टॅटिकचा स्टडी केलेला आणि आता 12th स्टँडर्डला आपण आणखी एक स्टेप पुढे जाऊन काय स्टडी करणार आहोत हे सर्व आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. देन आपण बघितला गॉस थेरम, ज्याचं स्टेटमेंट आपण ऑलरेडी 11th स्टँडर्डला बघितलं होतं, ते आपण रिवाइज करून या गॉस थेरमचे आपण हे 3 ऍप्लिकेशन जे आहे हे 3 इंडिव्हिज्युअल स्टेप्स मध्ये कम्प्लीट केलेले. ज्या स्टुडंट डायरेक्टली लेक्चर 2 साठी आले आहेत त्यांना मी प्रेफर करेल की आधी तुम्ही हे जे आपलं लेक्चर 1 जे आहे हे तुम्ही बघा, सो दॅट आपल्या ज्या बेसिक कन्सेप्ट ज्या असतील ह्या क्लिअर होतील आणि देन आपलं लेक्चर 2 जे आहे हे सर्वांना व्यवस्थित समजेल. सो आपण आणखी टाइम वेस्ट न करता डायरेक्टली स्टार्ट करूयात आपला लेक्चर 2, ज्यामध्ये आपण आज बघणार आहोत व्हॉट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, व्हॉट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल, त्यांचे इंडिव्हिज्युअल डेरिव्हेशन्स, त्यांचं एकमेकांमध्ये असलेलं रिलेशन. अल्सो हे जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे आहे हे ड्यू टू एक सिंगल चार्ज आणि आता जर आपल्याकडे मल्टिपल चार्जेस असतील, दॅट इज द सिस्टीम ऑफ चार्जेस, या सर्वांसाठी आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि पोटेन्शियल एनर्जी चे सर्व डेरिव्हेशन जे आहेत हे आपण डिस्कस करणार आहोत. आणि आजचे हे डेरिव्हेशन बघण्यासाठी आपल्याला जो थोडाफार बेस लागणार आहे तो आपण एकदा डिस्कस करूया, ज्यामध्ये मेनली आपण स्टडी करणार आहोत की ही एक्झॅक्टली पोटेन्शियल एनर्जी जी आहे ही काय आहे. सो आपल्याला 11th स्टँडर्डला मेकॅनिक्स सेक्शन मध्ये आपल्या फिजिक्सच्या आपण लॉज ऑफ मोशन, मोशन इन प्लेन या सर्व मोशनचा स्टडी केलेला, ज्यामध्ये आपण मल्टिपल टाइम्स जे आहेत ज्या मोशनच्या कन्सेप्ट ज्या होत्या त्याकडे आपण एकदा डिस्कस करूया. सो आपण जेव्हा मोशनचा स्टडी करत होतो, मोशन मध्ये आपण स्टार्ट केलं होतं आपला स्टडी विथ डिस्प्लेसमेंट, त्यानंतर आपण बघितलं होतं वेलॉसिटी, त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट होती आपली ऍक्सेलरेशन, देन ऍक्सेलरेशन नंतर पुढे जाऊन आपण डिफाईन केला होता फोर्स, ज्यासाठी बेसिक फॉर्म्युला जो आपण बघितला होता तो होता मास इंटू ऍक्सेलरेशन. देन यानंतर आणखी एक पुढे लेवल येऊन आपण बघितलं होतं की वर्क डन म्हणजे काय, किंवा सिम्पली त्याला वर्क जर बोललो तर आपल्याकडे त्यासाठी फॉर्म्युला होता फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. देन तुम्ही बोलाल की या सर्व गोष्टींचा आपल्या इलेक्ट्रोस्टॅटिकशी काय संबंध आहे, बिकॉज इलेक्ट्रोस्टॅटिक जो आहे त्यामध्ये सर्व चार्ज पार्टिकल हे ऍट रेस्ट राहणार आहे, तिथे तर मोशनचा काही संबंध नाही. मोशनच्या आपल्या ह्या जे वर्क डनचा हा जो बेसिक फॉर्म्युला जो आहे हा आपल्याला युज होणार आहे. सो व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर करून घेऊयात आपण. सो लक्षात घ्या आपल्याकडे इथे वर्कचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो या लेवल पर्यंत येऊया. सो आपल्याकडे आहे वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू द डिस्प्लेसमेंट, पण हा फॉर्म्युला युज करण्याची कंडिशन अशी आहे की इथे अप्लाय झालेला हा फोर्स जो आहे या फोर्सची व्हॅल्यू कॉन्स्टंट असायला हवी, तरच आपण हा पर्टिक्युलर फॉर्म्युला युज करू शकतो. आता जर एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये फोर्स हा जर व्हेरिएबल जर असेल की जो आपल्या इलेक्ट्रोस्टॅटिक मधला फोर्स व्हेरिएबल असणार आहे, तेही आपण पुढे डिस्कस करूया. बट फॉर नाव जर फोर्सची व्हॅल्यू इन्स्टेड ऑफ कॉन्स्टंट आता जर ती व्हेरिएबल जर असेल, आता आपण वर्क डन कसं कॅल्क्युलेट करणार आहोत, तर त्यासाठी आपल्याकडे मेनली 3 प्रोसिजर आहे. या फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट फॉर्म्युला व्यतिरिक्त आणखी 3 प्रोसिजर आहे. पहिल्या प्रोसिजर मध्ये आपण युज करणार आहोत मेथड ऑफ इंटिग्रेशन, जे आपण ऑलरेडी 11th स्टँडर्डला लेसन नंबर 4 लॉज ऑफ मोशन मध्ये स्टडी केलेला आहे. सेकंड मेथड जी आहे ती आहे ग्राफिकल मेथड, आणि देन थर्ड वाली प्रोसिजर जी आहे जी आपण इथे युज करणार आहोत विच इज वर्क एनर्जी थेरम. सो आजचं आपलं डेरिव्हेशन डिराईव्ह करण्यासाठी आपण यापैकी 2 कन्सेप्ट युज करणार आहोत. नंबर 1 मेथड ऑफ इंटिग्रेशन, आणि आपण युज करणार आहोत वर्क एनर्जी थेरम. मग हा वर्क एनर्जी थेरम आपल्याला एक्झॅक्टली काय सांगतो की कोणत्याही सिस्टीमने केलेलं वर्क जे आहे इज नथिंग बट इट इज द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी प्लस चेंज इन कायनेटिक एनर्जी. नाव आपला लेसन जो आहे तो आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स, ज्यामध्ये पार्टिकल किंवा चार्जेस जे आहेत हे कंपल्सरी ऍट रेस्ट असणार आहे. सो आपली इथे ही जी चेंज इन कायनेटिक एनर्जीची टर्म जी असणार आहे ती 0 होणार आहे आणि आपल्या डेरिव्हेशन मध्ये त्याचा काहीही यूज नाही.
आता आपल्याकडे बाकी राहिलं आहे वर्क डन इज इक्वल्स टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. सो आपले डेरिव्हेशन आपण डिराईव्ह करण्याचा पाथ काय आहे आपण तो समजून घेऊया. सो आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी आणि वर्क डन आर वन अँड द सेम. सो आपण कॅल्क्युलेट करणार आहोत वर्क डन बाय युजिंग द मेथड ऑफ इंटिग्रेशन आणि वर्क एनर्जी थेरम नुसार जी काही वर्क डनची व्हॅल्यू असेल त्यालाच बोलणार आहोत आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. सो पुन्हा एकदा बघा की आपल्याकडे इलेक्ट्रोस्टॅटिक मधला आपण फोर्स यूज करणार आहोत सम कॉन्स्टंट Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. देन ह्या फोर्स आणि तिथे झालेली स्मॉल डिस्प्लेसमेंट यांच्या हेल्पने मेथड ऑफ इंटिग्रेशनच्या हेल्पने आपण कॅल्क्युलेट करणार आहोत वर्क डन आणि ह्याच वर्क डनला बोलणार आहोत आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. सो हा असणार आहे आपला पाथ. सो आपण कंटिन्यू करूया आपल्या नेक्स्ट स्लाइड वरती. आणि रिमेंबर आपण डेरिव्हेशन डिराईव्ह करणार आहोत इलेक्ट्रिक पोटेन्शियल साठी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. त्यापैकी पहिलं डेरिव्हेशन पासून आपण स्टार्ट करूया. सो आपल्या डेरिव्हेशनचं नाव आहे इट इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. आता ह्या इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी साठी डेरिव्हेशन जे आहे आपण कंटिन्यू करूया. सो आपण कन्सिडर करणार आहोत की आपल्याकडे एक क्यू मॅग्निट्यूडचा चार्ज आहे. लेट्स से आपल्याकडे क्यू चार्ज आहे आणि हा क्यू चार्ज जो आहे हा पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्हचा सिग्निफिकन्स काय आहे की जर चार्ज जर पॉझिटिव्ह जर असेल त्याने प्रोड्यूस केलेलं इलेक्ट्रिक फील्ड जे असेल हे आउटवर्ड डायरेक्शनने असणार आहे. आणि याच इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपण एक टेस्ट चार्ज कन्सिडर करणार आहोत Q0. वन्स अगेन कोणताही टेस्ट चार्ज जो कन्सिडर करायचा असतो हा स्मॉल इन मॅग्निट्यूड आणि पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर करावा लागतो. हे आपण ऑलरेडी प्रिव्हियस स्लाइड जे आहे यामध्ये डिस्कस केलेलं आहे. सो आपण कन्सिडर करूया की आपल्याकडे एक प्लस क्यू चार्ज आहे कॅपिटल क्यू आणि याच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ऍट अ पोझिशन A आणि ऍट अ डिस्टन्स R1 आपण जे आहे एक चार्ज प्लेस केलेला आहे. मादी हा चार्ज कुठे होता? जर आपल्या सिस्टीम मध्ये हा चार्ज जर नसेल आपण कन्सिडर केला आहे की हा चार्ज जो आहे हा इन्फिनिटी डिस्टन्स वरती आहे आणि ह्या इन्फिनिटी डिस्टन्स वरून त्याला आपण ह्या पर्टिक्युलर A पोझिशनला प्लेस केलेला आहे. आता हे दोन्हीही चार्जेस बिकॉज पॉझिटिव्ह आहेत त्यांच्यामध्ये रिपल्शन होणार आहे आणि ह्या रिपल्शनच्या अगेन्स्ट आपण काय करणार आहोत त्याला नवीन पोझिशन B ह्या पोझिशनला त्याला आपण प्लेस करणार आहोत की याची ही जी नवीन पोझिशन जी आहे आपल्या ओरिजिनल चार्ज Q पासून आपण कन्सिडर करणार आहोत की जी R2 इतक्या डिस्टन्स वरती आहे. सो आपली प्रोसिजर एक्स्ट्रीमली इझी आहे. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे हा टेस्ट चार्ज A पोझिशन वरून जेव्हा B पोझिशन पर्यंत येणार आहे तो आपला प्लस क्यू चार्ज जो आहे त्याच्या रिपल्शनच्या अगेन्स्ट डिस्प्लेसमेंट करणार आहे. त्यामुळे इथे जे आहे काहीतरी वर्क डन करावं लागेल कंपल्सरी आणि ते जे वर्क डन जे असेल तेच स्टोअर होणार आहे आपली इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी म्हणून. सो जसं आपण प्रिव्हियस स्लाइड मध्ये डिस्कस केलं होतं की आपलं डेरिव्हेशन डिराईव्ह करण्याचा पॅटर्न कसा असणार आहे. सो आपण आधी कॅल्क्युलेट करणार आहोत या केसमध्ये वर्क डन किती झालेला असेल. नाव आपल्या डेरिव्हेशन मध्ये आपण कन्सिडर करूया की जो आपला वर्क डन जो आहे याचा बेसिक फॉर्म्युला असतो आपल्याकडे फोर्स इंटू द डिस्प्लेसमेंट. आधी आपण एकदा फोर्स किती अप्लाय होतो आहे त्यांच्यामध्ये तो एकदा लिहून घेऊया. सो आपल्याकडे फोर्सचा फॉर्म्युला जो आहे अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ इट इज 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. दोन चार्जेस आहे Q0 आणि यांच्यामध्ये डिस्टन्स जो आहे दॅट इज द R स्क्वेअर. आपण आपलं डेरिव्हेशन स्मॉल आणि सिंपल ठेवण्यासाठी हा जो कॉन्स्टंट जो आहे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट याला सिंपली आपण K असं बोलणार आहोत. सो मल्टिपल टाइम्स त्याला आपल्याला लिहिण्याची आवश्यकता नाही. तुम्ही आपल्या एक्झाम मध्येही त्याला कॅपिटल K ने रिप्रेझेंट करू शकता विच इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे आपला. सो आता आहे आपल्याकडे हा फोर्सचा फॉर्म्युला. आता आपण इथे डिस्कस करूया की वर्क डन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करू शकणार आहोत किंवा नाही. नंबर 2 इथे अप्लाय झालेला हा फोर्स जो आहे हा कॉन्स्टंट आहे की व्हेरिएबल आहे आणि देन अकॉर्डिंगली आपल्याला वर्क डन कॅल्क्युलेट करण्यासाठी नवीन प्रोसिजर यूज करावी लागेल. सो या फोर्सच्या फॉर्म्युलामध्ये हा डिस्टन्स जो आहे डिनॉमिनेटरला R स्क्वेअर हा असतो आपले दोन्हीही चार्जेस जे आहे यांच्यामधला डिस्टन्स. आता जर आपल्या ह्या वर्क डन मध्ये पोझिशन A आणि B मध्ये
जेव्हा आपला हा प्लस क्यू चार्ज ए पॉइंट वरून जेव्हा बी पॉइंट कडे मूव्ह होतो आहे, आपला चार्ज क्यू आणि क्यू झिरो यांच्यामध्ये असलेलं हे डिस्टन्स जे आहे हे डिस्टन्स चेंज होत आहे. मोर अॅक्युरेटली ते डिक्रीज होत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये अप्लाय होणारा फोर्स जो आहे त्याची व्हॅल्यू इन्क्रीज होती. आपल्याला यामध्ये फक्त एवढाच पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की बिकॉज इथे डिस्टन्सची व्हॅल्यू चेंज होतीये, त्यामुळे अप्लाय झालेला फोर्स सुद्धा चेंज होतोय, विच इज अ व्हेरिएबल फोर्स. त्यामुळे आपण वर्क डन कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला ऍज इट इज यूज करू शकणार नाही. सो जसं आपण प्रिव्हियसली डिस्कस केलं होतं, आपण यूज करणार आहोत मेथड ऑफ इंटिग्रेशन. मग यामध्ये आपण असं अज्युम करणार आहोत की आपल्याकडे हा जो पर्टिक्युलर ही जी पर्टिक्युलर डिस्प्लेसमेंट जी झाली आहे फ्रॉम ए पोझिशन टू बी पोझिशन, आपण ह्या डिस्प्लेसमेंटला एक्स्ट्रीमली स्मॉल डिस्प्लेसमेंट मध्ये आपण असं क्लासिफाय करणार आहोत किंवा डिवाइड करणार आहोत. आणि यापैकी एक्स्ट्रीमली जी स्मॉल डिस्प्लेसमेंट जी आहे याला रिप्रेझेंट करणार आहोत डीआर ने. नाउ रिमेंबर, ही डीआर जी डिस्प्लेसमेंट जी आहे ही इतकी स्मॉल आहे की ज्यामुळे हा जो फोर्स जो आहे त्यामध्ये होणारा चेंज आपण निग्लिजिबल कन्सिडर करू शकतो. इन शॉर्ट, आपण हा जो फोर्स जो आहे आता याला कॉन्स्टंट कन्सिडर करू शकतो. पण बिकॉज आपण स्मॉल डिस्प्लेसमेंट घेतली आहे त्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेट होणारं वर्क डन जे असेल हे सुद्धा स्मॉल वर्क डन असणार आहे. देअरफॉर डीडब्ल्यू इज इक्वल्स टू फोर्स इनटू स्मॉल डिस्प्लेसमेंट डीआर. अप्लाय ही पर्टिक्युलर प्रोसिजर. नाव या स्मॉल वर्क डन वरून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे टोटल वर्क डन. यासाठी आपण यूज करणार आहोत मेथड ऑफ इंटिग्रेशन, ज्यामध्ये आपल्याकडे हा जो स्मॉल वर्क डन आहे याचा आपण घेणार आहोत इंटिग्रेशन. हे इंटिग्रेशन आपण कुठून सॉल्व्ह करतो आहोत? इंटिग्रेशन सॉल्व्ह करतो आहोत आपण ए पोझिशन पासून बी पोझिशन पर्यंत, विच मीन्स इथे ही जी डिस्प्लेसमेंट जी होणार आहे या डिस्प्लेसमेंटचे जे लिमिट जे आहे हे आहे इनिशियल डिस्टन्स R1 पासून तर फायनल डिस्टन्स R2 ह्या पॉइंट पर्यंत. देअरफॉर इथे आपण लिमिट्स लिहिणार आहोत याचे R1 अँड R2. दिस इज द मेथड ऑफ इंटिग्रेशन. आता नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण यामध्ये सिम्पली फक्त व्हॅल्यूज पुट करणार आहोत आणि हे इंटिग्रेशन जे आहे हे सॉल्व्ह करणार आहोत. लेट्स सी काय इक्वेशन येते. सो आपल्याकडे टोटल वर्क डन कॅल्क्युलेट करण्यासाठी इक्वेशन आलं होतं. इट इज द इंटिग्रेशन ऑफ डीडब्ल्यू वेअर त्याचे लिमिट्स आपण पुट करणार होतो R1 टू R2. हाच पार्ट आपण आणखी पुढे कंटिन्यू करूया. सो इंटिग्रेशन फ्रॉम R1 टू R2 रिमेन्स ऍज इट इज. डीडब्ल्यू ची व्हॅल्यू आपण पुट करणार आहोत विच इज द फोर्स इनटू द स्मॉल डिस्प्लेसमेंट. पुन्हा एकदा इंटिग्रेशन फ्रॉम R1 टू R2 रिमेन्स ऍज इट इज. आपला हा dr जो आहे तोही रिमेन्स ऍज इट इज. इथे आपण फोर्सची व्हॅल्यू पुट करणार आहोत ज्याला आपण लिहिणार होतो k दोन्हीही चार्जेस क्यू क्यू झिरो अपॉन त्यांच्यामध्ये असलेलं डिस्टन्स इनवर्सली प्रोपोर्शनल टू r स्क्वेअर. सो ह्या इक्वेशन मध्ये हा k जो आहे विच इज अ कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. क्यू आणि क्यू झिरो दोन्हीही चार्जेस आहेत तेही कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर येतील आणि आपल्याला इक्वेशन असं बनणार आहे इट इज k क्यू झिरो इंटिग्रेशन फ्रॉम R1 टू R2. इंटिग्रेशन मध्ये बाकी आहे 1 अपॉन r स्क्वेअर आणि आपण हे सॉल्व्ह करतो आहोत विथ dr. सो हे जे बेसिक इक्वेशन जे आहे, बेसिक इंटिग्रेशन जे आहे हे आपण सॉल्व्ह करणार आहोत आणि हे डायरेक्टली सॉल्व्ह जर केलं आपण तर आपल्याकडे इक्वेशन येणार आहे. सो आपला हा k कॅपिटल Q स्मॉल क्यू झिरो रिमेन्स ऍज इट इज आणि आपलं इथे जे इक्वेशन सॉल्व्ह जे होणार आहे रिमेंबर 1 अपॉन r स्क्वेअर जो आहे याचं जे इंटिग्रेशन सॉल्व्ह होणार आहे विच इज मायनस 1 अपॉन r सॉल्व्ह होणार आहे आणि याचे लिमिट जे आहेत आपण ऍज इट इज पुट करणार आहोत R1 टू R2. नाव आता ज्या स्टुडंट्सला हे इंटिग्रेशन 1 अपॉन r स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dr हे आपण सॉल्व्ह करून दाखवूया. ही डायरेक्टली स्टेप जी आहे ही कशी आली आहे. बिकॉज हे आपलं फिजिक्सचं डेरिवेशन आहे. सो यामध्ये हे मॅथमॅटिकली तुम्ही सॉल्व्ह केलंच पाहिजे असं कंपल्सरी नाहीये. ह्या स्टेप नंतर डायरेक्टली जरी ही स्टेप जरी लिहिली तरीही चालेल. आपल्या डेरिवेशन्स मधला कोणताही मार्क मायनस होणार नाही. रिमेंबर, आपलं फिजिक्सचं डेरिवेशन आहे सो इंटिग्रेशन कंपल्सरी सॉल्व्ह करायलाच हवा, नॉट नेसेसरी. सो बट स्टील ज्या स्टुडंटला नाहीये समजलं त्यांच्यासाठी आपण सॉल्व्ह करूया. सो
हा जो 1/r² जो आहे याला जर आपण न्यूमरेटरला जर घेऊन जर आलो तर तो त्याचा पॉवर जो आहे हा निगेटिव्ह बनणार आहे. सो हा 1/r² जो आहे इथे येऊन बनला आहे r⁻². आता आपण इथे फॉर्म्युला यूज करणार आहोत r⁻n dr चं इंटिग्रेशन जे आहे इट इज r⁻n+1 अपॉन n+1. हा आहे आपला बेसिक इंटिग्रेशनचा फॉर्म्युला. हे दोन इक्वेशन जर कंपेअर जर केले तर मला असं समजतं इथे n ची व्हॅल्यू जी आहे ही आहे -2. नाउ लेट्स सी आपलं इक्वेशन जे आहे हे कसं सिम्प्लिफाय होईल देन. सो इज इक्वल्स टू दिस r रिमेन्स ॲज इट इज. n ची व्हॅल्यू आहे -2. सो दिस इज -2 + 1 अपॉन -2 + 1. याला जर सॉल्व जर केलं आपण तर आपल्याला येणार आहे r⁻1 and +2 - 1 once again -1 जो आहे हा मी इथे असा लिहिला. नाउ दिस निगेटिव्ह साइन रिमेन्स ॲज इट इज आणि हा r⁻1 जो आहे तो आता जर डिनॉमिनेटरला जर आला तर त्याचा पॉवर पुन्हा एकदा निगेटिव्ह होऊन बनणार आहे 1/r. सो आपलं हे जे इंटिग्रेशन जे आहे याची व्हॅल्यू आपण लिहिली आहे -1/r आणि याचे लिमिट्स r1 and r2 जे आहे आपण ॲज इट इज मेंटेन करणार आहोत. एक्झाम मध्ये आपल्या फिजिक्सच्या बोर्ड एक्झाम मध्ये हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करणं हे तुमच्याकडनं एक्सपेक्टेड नाहीये. तुम्ही सॉल्व्ह जर केलं तुमच्या स्टेप्स इन्क्रीज होणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये, बट आपला टाइम यामध्ये थोडाफार वेस्ट होणार आहे. सो याला जर अवॉइड जर करायचं असेल आणि हे सिंगल स्टेपचं इंटिग्रेशन आहे, ह्या स्टेपवरनं तुम्ही डायरेक्टली जरी ही स्टेप लिहिली तरी काहीही प्रॉब्लेम नाही. सो आपण आपला डेरिव्हेशनचा पार्ट जो आहे त्याला पुढे कंटिन्यू करूया आणि आपलं इंटिग्रेशन किंवा आपलं डेरिव्हेशन ज्या पॉइंट पर्यंत रीच झाला आहे हा आहे पर्टिक्युलर पॉइंट. नाउ वी हॅव वर्क डन इज इक्वल्स टू k q q नॉट रिमेन्स ॲज इट इज. इथे आपण r1 आणि r2 जे आहे यांच्या व्हॅल्यूज पुट करूया. सो वी हॅव सॉरी -1 अपॉन आधी व्हॅल्यू पुट करूयात आपण r2 -1/r1. ह्या व्हॅल्यूज पुट केल्या आपण आपल्या लिमिट्स. नाव पुढे सॉल्व्ह करूया. सो k q q नॉट इंटू ब्रॅकेट -1/r2 मायनस मायनस प्लस होईल, आपल्याकडे बाकी राहील अपॉन r1. नाव आपण एक स्टेप आणखी पाठीमागे येऊया आणि आपल्या डेरिव्हेशनचा पार्ट बघूया. सो जसं आपण इथे डिस्कस करतो आहोत की हे दोन्हीही चार्जेस पॉझिटिव्ह आहेत आणि देन यांच्यामध्ये होत आहे रिपल्शन आणि ह्या रिपल्शनच्या अगेन्स्ट आपण वर्क डन करतो आहोत. देअरफॉर इथे झालेलं वर्क डन जे आहे हे असणार आहे निगेटिव्ह. सो आपल्या डेरिव्हेशन्स मध्ये इथे आपण निगेटिव्ह साइन जे आहे हे आपण ऍड करणार आहोत. प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्टेप मध्ये केलं तरीही चालेल किंवा फायनली इथे जर दिलं दॅट द वर्क डन इज अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स देअरफॉर इट इज निगेटिव्ह आणि देन इथे निगेटिव्ह साइन जर दिला तरीही चालेल. नाव आता ह्या निगेटिव्ह साइन मुळे काय होणार आहे इथे. सो k रिमेन्स ॲज इट इज, q नॉट रिमेन्स ॲज इट इज इनटू ब्रॅकेट मध्ये मायनस मायनस मुळे ही टर्म होणार आहे प्लस आणि मायनस प्लस मुळे ही टर्म होणार आहे मायनस आणि आपल्याकडे वर्क डन साठी हा पर्टिक्युलर फॉर्म्युला डिराईव्ह झालेला आहे. नाव आता ह्या फॉर्म्युला मध्ये आपण आणखी मॉडिफिकेशन करूया. सो रिमेंबर प्रिव्हियस स्टेप मध्ये आपण असं कन्सिडर केलं आहे की हा जो टेस्ट चार्ज जो आहे याला आपण कोणत्या पोझिशन पासून आणणार आहोत. इनिशियली तो इन्फानाइट पोझिशनला होता आणि देन त्याची काहीतरी एक करंट पोझिशन आपण कन्सिडर करणार आहोत. मग ह्या लिमिट जर आपण इथे जर पुट जर केला सो आपण जर असं कन्सिडर जर केलं की r1 ची इनिशियल व्हॅल्यू आपण इन्फानाइट कन्सिडर केली आहे तर आपलं हे डेरिव्हेशन जे सिम्प्लिफाय जे होईल विच इज k सम q नॉट इंटिग्रेशन ऑफ 1/r2 मायनस 0 बिकॉज वी नो रेसिप्रोकल ऑफ इन्फानाइट जो आहे याला आपण 0 कन्सिडर करतो. सो आता ही स्टेप सुद्धा लिहिण्याची आवश्यकता नाही. सो आपल्याकडे आता डेरिव्हेशन जो आहे याचा एवढाच पार्ट बाकी आहे. सो बिकॉज आता आपल्या डेरिव्हेशन मध्ये फक्त एकच डिस्टन्सची टर्म बाकी आहे. सो आपण ऑलवेज फक्त जी फायनल पोझिशन जी आहे फक्त त्याच डिस्टन्स जे आहे आपल्या फॉर्म्युलामध्ये कन्सिडर करणार आहोत. विच मीन्स आता मला ह्या इक्वेशन मध्ये इथे
हा 1/r2 जो आहे त्याऐवजी सिम्पली 1/r जरी कन्सिडर जरी केला तरीही चालेल. नाव ह्या सर्व डिस्कशन नंतर फायनली जे आपलं वर्क डन साठी फॉर्म्युला येणार आहे तो आपण इथे लिहूया. सो वी हॅव वर्क डन इज इक्वल्स टू सम कॉन्स्टंट क्यू नॉट अपॉन डिनॉमिनेटरला आहे आर. आणि आपल्याला माहिती आहे ही वर्क डन ची व्हॅल्यू म्हणजेच असणार आहे आपली इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. सो फायनली आपली इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी साठी फॉर्म्युला बनला आहे इट इज क्यू नॉट अपॉन आर. आपला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट पुन्हा एकदा ओरिजिनल फॉर्म मध्ये लिहूया. सो इट इज 1/4 एप्सिलॉन नॉट. दोन्हीही चार्जेस त्यांना आता आपण इन्स्टेड ऑफ कॅपिटल क्यू स्मॉल क्यू आपण Q1 आणि Q2 च्या लँग्वेज मध्ये लिहूया. डिवायडेड बाय असणार आहे त्यांच्या मध्ये असलेला डिस्टन्स. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ठीक आहे एव्हरीवन. नाव हा फॉर्म्युला जो आहे हा डिराईव्ह करण्याची आणखी एक शॉर्टकट प्रोसिजर पण आहे जेव्हा तुम्ही फक्त फॉर्म्युलेज लर्न करत असाल त्यावेळेस. राईट. सो व्यवस्थित स्टडी करा, व्यवस्थित लक्ष द्या. हा आपला 3rd नंबरचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलाय. आपला एंटायर इलेक्ट्रोस्टॅटिक जो आहे 11th आणि 12th यामध्ये आपल्याला मेनली 4 फॉर्म्युलेज लर्न करायचे आहे आणि त्यांचा एकमेकांमध्ये असलेलं रिलेशन. आणि त्याच रिलेशनच्या हेल्पने आपलं नेक्स्ट डेरिवेशन जे आहे विच इज फॉर द इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे आपण डिराईव्ह करणार आहोत. सो आपण ह्या 3rd लेवल पर्यंत मी तुम्हाला एकदा रिवाइज करून देतो. सो आपण स्टार्ट केला होता आपल्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला जो आपल्याला कुलम्बने दिला होता 11th स्टँडर्डला. जो फॉर्म्युला होता फोर्स इज इक्वल्स टू 1/4 एप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. त्यानंतर आपण सेकंड फॉर्म्युला बघितला होता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी साठी नंबर 2 ज्याचा बेसिक फॉर्म्युला आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पर युनिट द टेस्ट चार्ज. देन आपल्याकडे इलेक्ट्रिक फील्ड साठी फॉर्म्युला आला 1/4 एप्सिलॉन नॉट Q अपॉन R स्क्वेअर. या फोर्सच्या फॉर्म्युला मधली एक चार्जची टर्म जी आहे ही कॅन्सल झाली. देन नंबर 3 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे इलेक्ट्रिक वर्क किंवा यालाच आपण बोलणार आहोत इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. नाव यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे इज द फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्सचा हा जो फॉर्म्युला आहे याला जर आपण डिस्टन्सने मल्टिप्लाय जर केला तर आपलं नवीन फॉर्म्युला कसा सिम्प्लिफाय होईल इज 1/4 एप्सिलॉन नॉट. इथे फोर्स साठी फॉर्म्युला आहे Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय R. सो इथे एक R जे आहे हे कॅन्सल होतील आणि आपल्याकडे बाकी राहणार आहे Q1 Q2 अपॉन R जो आपण इथे फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. ही झाली आपली 3rd स्टेप. नाव 4th स्टेप मध्ये विच इज अवर नेक्स्ट डेरिवेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय आणि त्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला जो आहे तोही आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. सो आपण नेक्स्ट स्लाइड वरती जाऊया. बट रिमेंबर इलेक्ट्रोस्टॅटिक जो आहे आपला 11th आणि 12th आपल्याला 4 मेन फॉर्म्युलेज आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, नंबर 3 इलेक्ट्रिक वर्क किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी अँड नंबर 4 इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल. सो आपण नेक्स्ट स्लाइड वरती जाऊया आणि आपलं नेक्स्ट डेरिवेशन जे आहे सेकंड नंबरचं डेरिवेशन ते डिराईव्ह करूया. सो वी हॅव इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ह्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलला रिप्रेझेंट करणार आहोत आपण V या सिम्बॉलने. ज्याचा बेसिक फॉर्म्युला जो आहे आपण लिहिणार आहोत इथे वी हॅव दिस इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज इक्वल्स टू याची बेसिक डेफिनेशन आणि त्याचा फॉर्म्युला ही आपल्याकडे असाच आहे इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी पर युनिट द टेस्ट चार्ज किंवा सिम्पली चार्ज जरी बोललं तरीही चालेल. हा असेल आपल्याकडे बेसिक फॉर्म्युला इलेक्ट्रिक पोटेन्शियल साठी. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियलला रिप्रेझेंट करूयात आपण V सिम्बॉलने. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी वी नो आपण U ने रिप्रेझेंट करणार आहोत आणि चार्ज साठी आपण यूज करणार आहोत Q. सो आपला फॉर्म्युला असा सिम्प्लिफाय होईल जर U चा फॉर्म्युला जर आपण आपल्या लास्ट स्लाइड वरनं जर आपण जर घेतला 1/4 एप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन R तर नेक्स्ट स्लाइड मध्ये आपल्याकडे असा फॉर्म्युला बनेल इज 1/4 एप्सिलॉन नॉट Q1 Q2
अपॉन आर जो होता याला डिनॉमिनेटरला आपण एका चार्जने जर डिवाइड जर केलं तर इथे एक चार्ज जो आहे हा कॅन्सल होईल आणि आपल्याकडे इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे आहे यासाठी हा फॉर्म्युला सिम्प्लिफाय होणार आहे. सो प्रिव्हियस स्लाइड मध्ये आपला हा जो फॉर्म्युला आहे आपण कंप्लीट करूया. सो वी हॅव इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज किंवा टेस्ट चार्ज बोलले तरी चालेल. अँड देन वी हॅव फॉर्म्युला 1/4 pi epsilon naught q upon r. So force q1 q2 upon r square, electric field q upon r square, work आणि potential energy साठी q1 q2 upon r आणि इथे सिम्पली फॉर्म्युला असणार आहे आपल्याकडे v is equals to q upon r. हे चार फॉर्म्युले जे आहेत आपल्यासाठी एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहेत. नाव इथे ह्या पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत आपण हा जो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे आहे हे बघितले आहे फक्त एका सिंगल चार्ज साठी विच इज द क्यू. आता जर आपल्या सिस्टीम मध्ये याऐवजी मल्टिपल चार्जेस असतील तर आता काय होईल, किंवा आपला हा जो फोर्स आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला यामध्ये Q1 आणि Q2 हे दोनच चार्जेस आपण बघितले. याऐवजी जर आपल्याकडे मल्टिपल चार्जेस असतील, सिस्टीम ऑफ चार्जेस जर असतील तर आता हे सर्व फॉर्म्युलेज कसे सिम्प्लिफाय होणार आहेत हे आपण आपल्या नेक्स्ट पॉइंट मध्ये डिस्कस करणार आहोत. यासाठी आपण यूज करणार आहोत आपल्या फिजिक्स मधला एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट कन्सेप्ट, एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट थेरम आहे विच इज द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन आपल्याला असं सांगतो की जर आपल्याकडे कोणत्याही एका सिंगल टाइपची जर आपल्याला क्वांटिटी जर कॅल्क्युलेट करायची असेल ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस, तर आपण सर्व इंडिव्हिज्युअल जे चार्जेस जे आहेत या आपल्या पर्टिक्युलर केसमध्ये अशा सर्वांमुळे प्रोड्यूस होणाऱ्या ह्या फिजिकल क्वांटिटीची प्युअरली ऍडिशन करणार आहोत. मग ती ऍडिशन करत असताना जर एखादी व्हेक्टर क्वांटिटी असेल तर आपण व्हेक्टर ऍडिशन करणार आहोत, आणि जर स्केलर क्वांटिटी असेल तर आपण आपली रेग्युलर ऍडिशन जी आहे ही करणार आहोत. लेट्स सी हे फॉर्म्युले जे आहे कसे सिम्प्लिफाय होतील. सो आपण कन्सिडर करूया आपल्याकडे एक पर्टिक्युलर चार्ज आहे Q. लेट्स से Q1 आपण घेऊया आणि ह्या Q1 चार्ज होती याचं आहे स्वतःचं इलेक्ट्रिक फील्ड. हे इलेक्ट्रिक फील्ड मला कॅल्क्युलेट करायचं आहे ऍट अ डिस्टन्स R1 किंवा ऍट अ डिस्टन्स R कन्सिडर करूया सिम्पली. आणि ह्याच पर्टिक्युलर पॉइंटला मला अल्सो कॅल्क्युलेट करायचं आहे की इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे असेल याची व्हॅल्यू किती असेल. मग आपले बेसिक फॉर्म्युले जे आहेत आपण हे यूज करूया. इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे इज 1/4 pi epsilon naught आणि आपला फॉर्म्युला जो आहे इज Q upon R square. सो ह्या पर्टिक्युलर पॉइंटला ह्या चार्ज Q1 मुळे किती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी प्रोड्यूस झाली आहे इज 1/4 pi epsilon naught Q1 upon R1 square. या सेम डिस्टन्स वरती मला कॅल्क्युलेट करायची आहे पोटेन्शियलची व्हॅल्यू, ज्यासाठी फॉर्म्युला येणार आहे इज 1/4 pi epsilon naught. सॉरी, हा फॉर्म्युला जो आहे इथे फॉर्म्युला येणार आहे Q1 upon R1. एवढा सिंपल फॉर्म्युला आहे आपल्याकडे. आपण इथे कन्सिडर करूया याच केसमध्ये जर आता माझ्याकडे हे दोन चार्जेस आहे विच इज Q1 आणि Q2 मॅग्निट्यूडचे, आणि ज्यांच्यामध्ये डिस्टन्स जो आहे मी R कन्सिडर जर केला तर यांच्यामध्ये असलेला जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि ह्या दोघांच्या सिस्टीमची कंबाइंड पोटेन्शियल एनर्जी किती असेल याचा फॉर्म्युला काय असणार आहे तो आपण लिहूया. सो वी हॅव फोर्स साठी फॉर्म्युला 1/4 pi epsilon naught Q1 Q2 upon R square, आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी साठी आपल्याकडे फॉर्म्युला असणार आहे 1/4 pi epsilon naught Q1 Q2 upon R. हा असेल आपल्याकडे एकदम बेसिक फॉर्म्युलेज. यामध्ये आपण कन्सिडर केला आहे मिनिमम नंबर ऑफ चार्जेस फॉर द गिवन कन्सेप्ट. सो इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल साठी एक चार्ज जरी असेल इज मोर दॅन सफिशियंट टू कॅल्क्युलेट इट्स फील्ड अँड द पोटेन्शियल. बट फोर्स एक्सपिरियन्स करण्यासाठी आणि सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी प्रोड्यूस होण्यासाठी मिनिमम 2 चार्जेस आपल्याला असावे लागतात. आपण आणखी एक लेवल पुढे घेऊन जाऊया याच इक्वेशन मध्ये. आता जर इथे इन्स्टेड ऑफ 1 आता जर 2 चार्जेस असतील, 2 ऐवजी 3, आणि देन n नंबर ऑफ चार्जेस असतील, आणि इथेही इन्स्टेड ऑफ 2, 3, 4 आणि n नंबर ऑफ चार्जेस जर असतील, तर आता अशा पर्टिक्युलर केसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड अँड द पोटेन्शियल फोर्स आणि पोटेन्शियल एनर्जी हे आपण कसं कॅल्क्युलेट करणार आहोत.
जसं मी प्रिव्हियसली सांगितलं, आपण यूज करणार आहोत इथे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन या पर्टिक्युलर केसमध्ये. सो आपण आणखी पुढे कंटिन्यू करूया. आता आपण कन्सिडर करणार आहोत की माझ्याकडे हा आहे एक सिंगल चार्ज Q1, याच्यापासून R1 इतक्या डिस्टन्स वरती आहे अनादर चार्ज लेट्स से Q2 R12, आणि इथे एक चार्ज आहे Q3 जो 1 पासून आहे डिस्टन्स R13 वरती आणि 2 पासून आहे आता डिस्टन्स R2 and 3. ह्या सिस्टीम मध्ये मला कॅल्क्युलेट करायची आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी अँड इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. लेट्स सी कसं कॅल्क्युलेट करणार आहोत. सो फॉर्म्युला एक्स्ट्रीमली इझी आहे. मला जर टोटल फोर्स जर कॅल्क्युलेट जर करायचा असेल तर मला सर्व इंडिव्हिज्युअल पेयर्स जे आहे ह्या पेयर्सला कन्सिडर करावं लागेल, विच इज 1, 2 and 3. जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, पुन्हा एकदा मला सर्व पेयर्स कन्सिडर करावे लागतील, विच इज फर्स्ट आणि सेकंड चार्जची पेयर, फर्स्ट आणि थर्ड चार्जची पेयर प्लस सेकंड आणि थर्ड चार्जची पेयर. एवढा एक्स्ट्रीमली इझी आहे. अशाच वे मध्ये जर आता आपल्याकडे आणखी एक Q4 चार्ज असेल, सेम आपला फॉर्म्युला पुढे कंटिन्यू होणार आहे अँड सेम गोज विथ द इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. नाउ लेट्स सी काय आहेत हे वाले फॉर्म्युले. आता जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी एखाद्या गिवन पर्टिक्युलर पॉइंटला आपण कन्सिडर करूया, जो Q1 पासून R1 इतक्या डिस्टन्स वरती आहे, Q2 पासून R2 आणि Q3 पासून R3 इतक्या डिस्टन्स वरती जर असेल, तर माझ्याकडे फॉर्म्युला येणार आहे दिस इज E1 प्लस E2 प्लस E3 असेल. आणि सिमिलरली पोटेन्शियल साठी ही फॉर्म्युला असणार आहे V1 प्लस V2 प्लस V3. नाव यांचे फॉर्म्युले जे आहेत आपण हे फॉर्म्युलेज डिराइव्ह करूया, फॉर्म्युलेज पुट करूयात व्हॅल्यूज मध्ये आपण. सो वी हॅव हा फोर्सचा फॉर्म्युला जो आहे या स्टेप मध्ये आपण फॉर्म्युले पुट करणार आहोत. सो फोर्सचा फॉर्म्युला जो आहे आपल्याला माहिती आहे प्रत्येक फॉर्म्युला जो आहे यामध्ये कंपल्सरी 1/4πε0 जो आहे ही आहे कॉन्स्टंट क्वांटिटी. सेम गोज विथ पोटेन्शियल फील्ड आणि पोटेन्शियल एनर्जी साठी प्रत्येक फॉर्म्युलामध्ये 1/4πε0 कॉमन आहे. इथे सुद्धा 1/4πε0 कॉमन, इथे सुद्धा 1/4πε0 हा आहे कॉमन. नाउ फोर्सचा फॉर्म्युला जो आहे त्यामध्ये दोन चार्जेसचं मल्टिप्लिकेशन and inversely proportional to the distance between them, square of the distance between them. So ह्या F12 साठी माझ्याकडे इथे पेयर येणार आहे Q1 Q2 अपॉन त्यांच्यामध्ये असलेला डिस्टन्स R12 जो आहे याचा होणार आहे स्क्वेअर. सिमिलरली या थर्ड पेयर साठी फॉर्म्युला बनणार आहे इज Q1 Q3 अपॉन R13 जो आहे आणि देन याचा स्क्वेअर होईल. सिमिलरली वी हॅव चार्ज Q2 इंटू चार्ज Q3 अपॉन त्यांच्यामध्ये असलेल्या डिस्टन्सचा स्क्वेअर अँड आपला इथे फॉर्म्युला जो आहे हा फोर्स साठी कंप्लीट झालेला आहे. हा सेम फॉर्म्युला आपण आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल साठी सिम्प्लिफाय करणार आहोत. पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय आहे की आपला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो आहे त्याला मल्टिप्लाइड जेव्हा डिस्टन्सने करतो तर आपल्या ह्या फॉर्म्युलामध्ये जो डिनॉमिनेटर जो आहे या डिनॉमिनेटरला फक्त या पोटेन्शियल एनर्जी मध्ये डिस्टन्स असणार आहे इन्स्टेड ऑफ स्क्वेअर. सो आपला फॉर्म्युला जो असेल आपण फॉर्म्युला लिहूया इथे. सो पुन्हा एकदा फर्स्ट आणि सेकंड चार्जची पेयर. सो वी हॅव Q1 Q2 अपॉन R12 असेल, कोणताही स्क्वेअर नाहीये इथे, प्लस सेकंड पेयर आहे आपल्याकडे इज Q1 Q3 अपॉन R13 आणि लास्ट वाली पेयर आहे आपल्याकडे इथे इज Q2 Q3 अपॉन R2 आणि 3 आणि हा आहे आपला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन नुसार सिस्टीम ऑफ चार्ज पार्टिकल साठी प्रोड्यूस झालेली इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. सिमिलरली आता आपण इलेक्ट्रिक फील्ड साठी कॅल्क्युलेट करणार आहोत फॉर्म्युला. यासाठी मी पुन्हा एकदा फ्रेश डायग्राम ड्रॉ करून तुम्हाला एक्सप्लेन करतो सो दॅट काहीही कन्फ्युजन राहणार नाही इथे. सो आपण कन्सिडर करूया की माझ्याकडे एक Q1 चार्ज आहे इथे, एक Q2 चार्ज आहे ह्या पर्टिक्युलर पॉइंटला आणि देन Q3 चार्ज आहे ह्या पॉइंटला. आता बिकॉज हे तीनही चार्जेस जे आहेत एकमेकांपासून एक्स्ट्रीमली क्लोज आहेत, सो ते सर्व चार्जेस एकमेकांच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आहेत.
मग मला कॅल्क्युलेट करायचा आहे असा एक कॉमन पॉइंट आहे इथे सेंटरला, की जो आपल्या फर्स्ट चार्ज पासून आहे R1 डिस्टन्स वरती, सेकंड चार्ज पासून आहे R2 डिस्टन्स वरती आणि थर्ड चार्ज पासून आहे R3 डिस्टन्स वरती मला कॅल्क्युलेट करायचा आहे हा जो सेंटरचा जो पॉइंट आहे, या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे आहे हे एक्झॅक्टली किती. पुन्हा एकदा यामध्ये 1/4 एप्सिलॉन नॉट कॉमन येणार आहे, दॅट वी नो. आता यांचे फॉर्म्युले, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला जो असतो हा सिम्पली असणार आहे इज Q1 अपॉन R1 स्क्वेअर. आपण एक स्टेप पाठीमागे येऊन व्हेरीफाय करूया. सो इलेक्ट्रिक फील्ड साठी आहे Q अपॉन R स्क्वेअर आणि पोटेन्शियल साठी आहे Q अपॉन R ओनली. सो पुढे कंटिन्यू करूयात आपण. सो वी हॅव Q1 अपॉन R1 स्क्वेअर प्लस ह्या सेकंड चार्ज साठी आहे आपल्याकडे Q2 अपॉन R2 स्क्वेअर प्लस थर्ड चार्ज साठी इट इज Q3 अपॉन R3 स्क्वेअर. हा असेल आपला फॉर्म्युला. आणि जसं आपण डिस्कस केलं होतं पोटेन्शियल साठी इट इज ओनली Q अपॉन R. सो इथे फॉर्म्युला येणार आहे Q1 अपॉन R1 प्लस Q2 अपॉन R2 प्लस Q3 अपॉन R3. आणि अशा वेजने आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन नुसार जर आपल्याकडे एक सिंगल चार्ज असेल किंवा सिस्टीम ऑफ चार्जेस असतील तर आपला रिझल्टंट फोर्स, पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल हे कसे कॅल्क्युलेट करायचे आहे, या सर्वांचं एकमेकांमध्ये काय रिलेशन्स आहेत हे सर्व आपण इथे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये, लेक्चर 2 मध्ये आपण कंप्लीट केला आहे आपला इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, आणि हे सुद्धा ड्यू टू सिंगल चार्ज आणि ड्यू टू मल्टिपल चार्जेस ऑर द सिस्टीम ऑफ चार्जेस. होपफुली सर्वांना आजचं लेक्चर जे आहे हे व्यवस्थित समजलं असेल. आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट स्लाइड मध्ये, ज्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत आपले ऍडिशनल इलेक्ट्रोस्टॅटिकचा पार्ट. तोपर्यंत स्टडी करत राहा. थँक्यू.